ताई, रोहिणी खडसेंनी एकनाथ खडसेंना असं म्हटलंय की त्यांनी विमानं काही घरून नाही पाठवली, जनतेच्या पैशातून पाठवली. खरं तर मला या ठिकाणी ना रोहिणीताई खडसेंच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. रोहिणीताई, अहो आपला अनुभव किती, आपला आवाका किती, आणि तुम्ही बोलताय किती. एकनाथ खडसे साहेबांची सुकन्या या एकाच पुण्याईवरती तुम्ही राजकारणात तग धरून आहात. आणि आठवत आहे का आपल्याला की माननीय एकनाथजी खडसे साहेबांनी सुद्धा ओपनली सांगितलं होतं की जर एकनाथ शिंदे साहेबांचं विमान वेळेत जर पोचलं नसतं तर माझं विमान कधीच स्वर्गात उडालं असतं, अशी कबुली आणि कृतज्ञता माननीय एकनाथ खडसे साहेबांनी सुद्धा व्यक्त केली. मग रोहिणीताई, आपल्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी जे एकनाथ शिंदे साहेब एअर ॲम्ब्युलन्स पाठवतात त्यांना अशा पद्धतीनं बोलणं हे तुमच्या संस्कारात बसतं का? अहो फक्त बापाच्या पुण्याईवरती आयत्या पिठेवर रेगोट्या ओढण्या इतकं राजकारण करणं आणि लोकांची सेवा करणं सोपं नसतं. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या खर्चातनं 4 विमानं पाठवली. रोहिणीताई, थोडा अभ्यास तुमचा कमी पडतोय, तर थोडा होमवर्क करून बोलत चला, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. थेट टिप्पणी केलेली आहे की आभार काय मागताय, माफी मागा जनतेची. खरं तर या ठिकाणी जयश्रीताईंनी जनतेची माफी मागितली पाहिजे. कारण ताई, असा जो पक्ष बदलूपणा करत तुम्ही फिरलात ना, ते जनतेला रुचलं नाही, म्हणून जनतेने घरी बसवलं. अहो एकनाथजी शिंदे साहेबांनी जेवढी कामं केली, मागच्या 2.5 वर्षात त्यांनी जेवढे निर्णय घेतले, विशेष करून महिलांच्या संदर्भातल्या ज्या योजना राबवल्या त्या आत्तापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या नाहीत. लाडकी बहीण योजना घ्या, ST मध्ये 50% तिकीट माफी घ्या, किंवा मुलींचं उच्च शिक्षण मोफत घ्या. असं असताना तर एक महिला म्हणून जयश्रीताईंनी साहेबांचं स्वागत करायला हवं होतं. पण राजकारण म्हणून जर ते अशा पद्धतीची विधानं करत असतील तर ताई, बुलढाण्याची जनता ना तुम्हाला कायमस्वरूपी घरी बसवेल. नरेश मस्के साहेबांना असंवेदनशील वगैरे म्हणतात. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की अहो जे विमानात कधीच बसले नाहीत त्यांना आम्ही विमानानं आणतो म्हटलं की तुम्हाला मुंग्या चावल्या. मग तुमचे पक्षप्रमुख यांनी तर साधी संवेदना सुद्धा व्यक्त केलेली नाही आहे. आज महाराष्ट्रातले इतके लोक मृत्युमुखी पडल्यावर, देशावर हल्ला झाल्यानंतर तुमचे पक्षप्रमुख जे स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणवतात ना, ते थंड हवेत बर्फाचा गोळा खातायत का? मग त्याला आम्ही बेशरमपणा म्हणायचा का निलाजरेपणा म्हणायचा, याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या.